संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की स्थानिक पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या की भाजपचं कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही, वेळ पडलीच विरोधात बसू. बरोबर आहे. पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे साहेब यांच्यातर्फे आम्हाला आदेश होते का कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण महाविकास आघाडीसोबत जे काँग्रेस घटक पक्ष आहे त्यांच्यासोबत आपल्याला राहायचं आहे आणि तेच भूमिका घेऊन आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेसचे नेते सुनील केदार साहेब असू द्या का आमचे विजूभाऊ वडेट्टीवार असू द्या यांच्यासोबत संपर्कात होतो. वारंवार ज्यांनी जिथं आम्हाला चर्चेसाठी बोलवलंय तिथं आम्ही गेलो. नागपूरच्या त्यांच्या घरी विजूभाऊच्या घरी असू द्या, सुनील केदारांच्या ऑफिसमध्ये असू द्या, त्या चंद्रपूरमध्ये विजूभाऊच्या घरी असू द्या. आपल्याला माहिती असेल 11 वाजेपर्यंत आपला काल हाऊस होता, तरी पण आम्ही 10:15 10:30 पर्यंत मी विजूभाऊच्या घरी बसून होतो. आमचा कुठलाही काही निर्णय झाला नव्हता. आम्ही काँग्रेस सोबत जाण्यासाठी पूर्णपणे इच्छुक होतो. परंतु काँग्रेसचं जे स्टेटमेंट होतं किंवा काँग्रेसला होतं का शिवसेना विनाही आमची सत्ता बसत आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला शिवसेनेला कुठेही काही याच्या सत्तेमध्ये सहभागी होण्याची गरज नाही, त्यांचं असं मत एकंदरी मला त्याच्या बोलण्यातून दिसलं. त्याच्यामुळे आम्हाला जे स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते असू दे, आमचे सगळे इथले जे आमचा अपमान ज्या प्रकारे काँग्रेसच्या पक्षाकडून जे वारंवार निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या आता निवडणूक आल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे अपमान होत होता, हे आम्ही आमच्या वरिष्ठ नेते वरुणजी सरदेसाई साहेब असू द्या, सुषमाताई असू द्या, यांना आम्ही यांच्या मार्फत उद्धवजीपर्यंत पोहोचवल्या होत्या कालच्या वेळेवरती. त्याच्यामुळे संजय राऊत साहेब आमचे मोठे नेते मोठे आहे, त्यांच्यापर्यंत आमचा काही संपर्क होऊ शकला नाही काल. परंतु जे माझ्यासोबत संपर्कात होते, आमचे संपर्क मुंबईहून इथं आले होते आणि त्याच्यानंतर वरुणजी सरदेसाई साहेब प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते, सुषमाताई होत्या. त्यांना मी पूर्ण सिच्युएशन सांगून समजून उद्धवजीपर्यंत हा मेसेज पोहोचवला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही जो काल निर्णय घेतला शिवसेना भाजप, कारण की शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, यासाठी ही भावना होती. त्याच्यावर मला विश्वास आहे की आमचे पक्षप्रमुख असू द्या, संजय राऊत साहेब असू द्या, आमच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घेईल आणि पक्षाला जे काल उपमहापौर मिळालं, आम्ही सगळ्या उपमहापौरपद असू द्या, उद्या स्टँडिंग कमिटी सुद्धा शिवसेना उपगटाकडे राहणार आहे. हे सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन आम्ही मातोश्री जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार आहोत. मातोश्रीवर कधी भेट होणार आहे उद्धव ठाकरे? जसं आता स्टँडिंगचं निवडणूक झाली का स्टँडिंगच्या निवडणुकीचे सभापतीचं पण आमच्याकडेच आहे आणि उबाटाकडेच राहणार आहे. आम्ही आशा करत आहोत का ते पण आम्ही जिंकल्यानंतर 100% ते आणि उपमहापौर आणि सगळे नगरसेवक आम्ही साहेबांना आशीर्वाद घेणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.